नंदुरबार जिल्ह्यातून सर्वाधिक मतदान नवापूर तालुक्यात 81.15% भरघोस मतदान। नंदुरबार जिल्ह्यात शांततेत मतदान, सर्वाधिक मताधिक्य नवापूर तालुक्यात। भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा करताच सर्व पक्षांना कंबर कसली होती। नामनिर्देशांक अर्ज भरण्यापासून तर अर्ज मागे घेतल्यापासून खरी सुरुवात करण्यात आली। भारत निवडणूक आयोगाने नंदुरबार जिल्ह्यातील निवडणुकांसाठी जिल्हाधिकारी नंदुरबार यांची निवडणूक निर्णय अधिकारी तर 4ही तालुक्यात सहित क्लास 1 दर्जाच्या अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती दिली। त्यासोबतच 2 तहसीलदार दर्जाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिले आहेत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे। त्यामध्ये नवापूर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वाधिक म्हणजे 81% मतदान झाल्याची नोंद झाली आहे। नवापूर विधानसभेमध्ये महेश चौधरी हे निवडणूक निर्णय अधिकारी असून महेश चौधरी व नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री देवरे तसेच नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नायब तहसीलदार निवडणूक शाखा सोनवणे क्षेत्रीय अधिकारी हे कामकाज पाहत होते। दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी संपूर्ण नवापूर तालुक्यामध्ये मतदान झाल्यानंतर केंद्र प्रमुख, नेमणूक कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांची नवापूर येथील नगर टाउन हॉल येथे रात्री उशिरापर्यंत मतदान केंद्रातून आलेले व्हीव्हीपॅट मशीन, मतदान यंत्र, सेक्टर अधिकारी यांच्याकडे कागदपत्रे जमा करण्याची लगबग दिसत होती। रात्री उशिरापर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी महेश चौधरी, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय जाधव, निवडणूक अधिकारी श्री देवरे, निवडणूक नायब तहसीलदार श्री सोनवणे यांच्या देखरेखीखाली क्षेत्रीय अधिकारी, केंद्र चालक, शिक्षक, पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम अधिकारी, परिवहन महामंडळाचे कर्मचारी, पंचायत समिती अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती कर्मचारी, शासकीय आरोग्य कर्मचारी, नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी, बीएलओ, होमगार्ड, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी हे रात्रंदिवस कर्तव्य बजावत होते। त्याची पावती म्हणून नवापूर विधानसभेचे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातून सर्वाधिक मतदान नवापूर तालुक्यामध्ये झालं असून लोकसभेचा पायंडा नवापूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसलाय। मतदान जनजागृती, स्वीप मोहीम, वेळोवेळी सोशल मीडियावर मतदानाचे व्हिडिओ, जनजागृती यामुळे सर्व शक्य झालं असून नवापूर तालुक्यात सुज्ञ मतदार असल्याचं अधोरेखित होतंय। 20 नोव्हेंबर 2024 रोजी नवापूर नगर टाउन हॉल म्हणजे रात्रीतून यात्रेचं स्वरूप आलं होतं। शासकीय बसेस, खासगी वाहने, शासकीय वाहनांची सोय असल्यानं मतदान केंद्रातून आले व्हीव्हीपॅट मशीन, मतदान यंत्र, कागदपत्रे सेक्टर अधिकाऱ्यांकडे जमा करण्यासाठी एकच गर्दी दिसून येत होती। नवापूर तालुक्यातील सर्वाधिक झालेले मतदान दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवारांचे भवितव्य ठरवेल। 12 उमेदवार निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होते, परंतु 2 राष्ट्रीय पक्ष आणि 1 अपक्षाच्या उमेदवारांची जास्तीत जास्त सहभाग दिसून आलाय। दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या उमेदवाराचं भविष्य उज्ज्वल होत आहे तसेच नवापूरचा आमदार कोण होतोय हे 23 नोव्हेंबर 2024 लाच माहिती होईल। त्यासोबतच नवापूर तालुक्यात होणारी जिज्ञासा संपेल। नवापूर तालुक्यात आजच्या घडीला जिकडे तिकडे नवापूर तालुक्याच्या मतदानाचीच चर्चा असून कट्ट्यावर कोण येईल याबाबत तर्कवितर्क लावले जात असून राजकीय समीक्षकांची कमतरता नसल्याचं चित्र स्पष्ट आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नवापूर।